नमस्कार. माझ्या होणाऱ्या भावी शिक्षकांनो, जर तुमची 2026च्या शिक्षक भरतीमध्ये निवड होण्याची शक्यता जर असेल, तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र तयार करावे लागतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कोणकोणत्या कागदपत्रांना अडचण येऊ शकते, आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कागदपत्राची सविस्तर माहिती, टप्पे आणि एकूण लागणारे 39 कागदपत्र यांची सविस्तर माहिती मी आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला देत आहो. जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी आपणाला कुठल्याही पद्धतीची अडचण होणार नाही, यासाठी हा व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता कंटिन्यू बघा. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सर्वात महत्त्वाचे 5 टप्पे आहेत. जे 5 टप्पे आपण जर पूर्ण केले तर आपल्याला कुठल्याही पद्धतीची अडचण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी येणार नाही. आपली जी निवड होणार आहे ती आपला स्वयं जिल्ह्यात होणार आहे असं नाही. आपली निवड हे दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा होऊ शकते आणि आपला जिल्हा आणि दुसरा जिल्हा यामधील अंतर हे 800 ते 1000 किलोमीटरचं असू शकते, 200 किलोमीटरचं असू शकते किंवा 100 किलोमीटरचं असू शकते. त्याच्यामुळे आपल्याला परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी गेल्यानंतर तिथे एखादा जर डॉक्युमेंट्स आपल्याकडे जर कमी आढळला तर आपण तेवढ्या लांबून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सोडून परत घरी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला या 5 गोष्टींची या 5 गोष्टींची अत्यंत विचारपूर्वक टप्पे पूर्ण करून घ्यायचे आहे. तर मी सर्वात प्रथम पहिला टप्पा सांगतो. नंबर 1, कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार आहे. ठीक आहे. नंबर 2 मुद्दा, आपण जे कागदपत्र नेणार आहोत त्यापैकी कोणत्या ओरिजिनल कागदपत्राची आवश्यकता तिथे भासणार आणि नंबर 2, कोणत्या झेरॉक्स जे डॉक्युमेंटची झेरॉक्स असते त्याची गरज लागणार. ठीक आहे. आता नंबर 3, एखादी जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर त्याच्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून आपण कोणते डॉक्युमेंट्स नेले पाहिजे ते. नंबर 4, जशी की आपली CTET, TAT, जात वैधता प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र याबद्दल आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे. आणि नंबर 5, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी आपण कोणती तयारी केली पाहिजे. या सर्वांची सविस्तर माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण कुठल्याही एकही क्षण वाया न घालवता आपण आपल्या माहितीकडे जाऊया. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत नंबर 1, पवित्र पोर्टलमार्फत जी यादी जाहीर झालेली आहे त्याची सर्वात प्रथम प्रिंट. तुमचं ज्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालेली असेल त्या जिल्ह्याची यादी येत असते आणि ती 15, 20, 10 अशी किती पेजेसची होऊ शकते. तर सर्वप्रथम त्या सिलेक्शन झालेल्या यादी 3 प्रतमध्ये काढून घ्यायच्या. किती? 3 प्रतमध्ये. नंबर 2, आपल्याला आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जावं लागेल. ठीक आहे. या 2 गोष्टी सर्वप्रथम आपल्याला घेऊन जावं लागेल. का बरं या 2 गोष्टी? समजा निवड यादीमध्ये ते माझं नाव आहे हे मला प्रूफ करून द्यावं लागेल ना, तर त्यासाठी मला माझी ओळख दाखवावं लागेल. म्हणून निवड यादीसोबत आपला आधार कार्ड, या 2 महत्त्वाच्या गोष्टी घेणं विसरायचं नाही, काहीही झालं तरी. ठीक आहे. आणि ते सुद्धा ओरिजिनल असायला पाहिजे आधार कार्ड. ते प्रिंटआउट बघत नाहीत, ते झेरॉक्स कॉपी बघत नाहीत, तुमच्या मोबाईलवरती बघत नाहीत. त्यांना तुमच्या नावाची ओळख करून देण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत जाहीर झालेली तुमची निवड यादी आणि तुमचं आधार कार्ड हे क्रॉस व्हेरीफाय ते लोक करत असतात. म्हणजे त्याच्यावरून त्यांना एक समजतं की निवड झालेला व्यक्ती आणि आधार कार्ड हे दोन्ही व्यक्ती एकच आहे. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? चला पुढं बघूया. तिसरा डॉक्युमेंट्स आहे 10वीची मार्कशीट. चौथं डॉक्युमेंट्स आहे 10वीचं सर्टिफिकेट. 5वं डॉक्युमेंट्स आहे 12वीची मार्कशीट. 6वं डॉक्युमेंट्स आहे 12वीची सर्टिफिकेट. 7वं डॉक्युमेंट्स आहेत आपण ज्या विषयामध्ये पदवी ग्रहण केलेली आहे ती मार्कशीट. आणि 8वं आहे आपण ज्या विषयाची पदवी ग्रहण केलेली आहे त्याचा डिग्री. ठीक आहे. आणि 9वी, तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल
तर त्याची मार्कशीट. आणि 10वी तुम्हाला मिळालेली पदवी त्याच पोस्ट ग्रॅज्युएशनची. तर समजलं. तुमच्याकडे जे शैक्षणिक आहार आहेत हे 10 डॉक्युमेंट्स तुम्ही ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे. आता लागेल आपल्याला व्यावसायिक अर्हता. व्यावसायिक अर्हता म्हणजे आपण या शिक्षक भरतीमध्ये ज्या डिप्लोमाची आवश्यकता होती ते केलेले. आता त्याच्यामध्ये काय काय येत असते. नंबर 1 तुमचं डी.एड केलेली मार्कशीट आणि डिप्लोमा. नंबर 2 तुमचं बी.एड केलेलं मार्कशीट आणि डिप्लोमा. नंबर 3 टी.ई.टी दिल्याचे गुणपत्रिका 1 गुणपत्रिका 2 म्हणजे टी.ई.टी 1 पेपर 5 ची गुणपत्रिका आणि टी.ई.टी पास 2 ची गुणपत्रिका. नंबर पुढचा काही लोकांनी सी.टी.टी दिलेली आहे. आता सी.टी.टीचे प्रमाणपत्र आपल्याकडे नाही आहे, पण सी.टी.टीचं एक चांगली गोष्ट अशी आहे की ते तुम्हाला डिजी लॉकरमधून घेता येते. डिजी लॉकरमधून काढलेलं कलर प्रिंटआउट करायचं. ठीक आहे. डिजी लॉकरमधून काढलेलं कलर प्रिंटआउट हे व्हॅलिड आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्याला काहीही अडचण जाणार नाही. फक्त डिजी लॉकरचं एकच प्रमाणपत्र चालते, ते म्हणजे सी.टी.टीची मार्कशीट. ठीक आहे. त्याच्यानंतर संगणक म्हणजे कम्प्युटर, जसं तुम्ही एम.एस.सी.आय.टी केलं असेल ते सोबत घेऊन जायचं जर असेल तर. आणि जर नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही ते लगेच मागणार नाही आहे. संगणकाची जर तुमच्याकडे पदवी नसेल तर त्याच्यासाठी 2 वर्षाचा अवधी देतात ते लोक. आपण त्यांना सांगू शकतो की माझे संगणक नाही झालेलं आहे तर मी देऊ शकतो बा. तर त्याला काही अशी खूप काही अट नाही, ते आपण 2 वर्षाच्या आत देऊ शकतो. आणि त्यानंतर मग आपल्याला लागेल टेट. टेटमध्ये जाहीर झालेल्या मार्काची यादी. ठीक आहे. किंवा आपल्याला मिळालेली गुणपत्रिका टेटची सुद्धा. तर आपल्याला अशा पद्धतीने हे सुद्धा एकूण 10 डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत ठेवायचे आहेत. आणि प्रत्येकाची 3 झेरॉक्स काढून घ्यायचे आहेत. आपल्याला 3 सेट लागणार आहेत व्हेरिफिकेशनच्या वेळी. तर हे सुद्धा 3 सेट काढून घेऊन जायचे आहेत या प्रत्येक डॉक्युमेंटची. पहिला आपण शैक्षणिक अर्हता बघितलाय आणि दुसरा आता व्यावसायिक अर्हता. असे 10 20 डॉक्युमेंट्स झाले. आता आपण पुढच्या डॉक्युमेंट्सकडे वळू. आता पुढचे डॉक्युमेंट्स म्हणजे इतर सर्व कागदपत्र. तर ते आपल्याला किती घेऊन जायचे आहेत? एकूण 18. तर ते 18 कोणकोणते ते नोंद करून घ्या. नंबर 1 जातीचे प्रमाणपत्र. ठीक आहे. नंबर 2 जात वैधता प्रमाणपत्र. एस.टी कॅन्डिडेटला तर कंपल्सरीच आहे, ते घेऊन जावं लागेल. आणि बाकी सर्व कॅन्डिडेटना मुभा मिळते की तुम्ही डॉक्युमेंट सबमिशन केल्यानंतर तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर तुम्हाला 6 महिन्याचा अवधी दिला जातो. तुम्हाला 6 महिन्याच्या अवधीमध्ये ते डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावं लागते. तर ठीक आहे. एक आहे कास्ट सर्टिफिकेट, दुसरा आहे कास्ट व्हॅलिडिटी. नंबर 3 नॉन क्रिमिलियर. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर फक्त कोणाला लागत नाही, एस.सी आणि एस.टी कॅन्डिडेट सोडून. नंबर 4 आहे छोटे कुटुंबाचे प्रमाणपत्र. आता छोटे कुटुंबाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला काय घरून घेऊन जायची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात तेथील सर लोकच तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात. आणि छोटे कुटुंबाच्या प्रमाणपत्रावरती आपल्या स्वतःची सही लागत असते, तिथे कोणाचीही सही लागत नाही. हां. आणि मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगून ठेवतो, आपण इतक्या मेहनतीने हा जॉब मिळवलेला आहे, तर छोट्या कुटुंबाच्या प्रमाणपत्रामुळे एक छोट्याशा गलतीमुळे हा जॉब जाऊ देऊ नका. तुम्हाला सांगतो, छोटे कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं लग्न झालं नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही तिथे तुम्हाला आपत्ती शिवून टाकणार. पण तुमचं लग्न झालेलं असेल आणि जर तुम्हाला 2 पेक्षा अधिक मुलं जर असेल त्यावेळी प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला 2 पेक्षा अधिक जरी मुलं असेल तर तुम्ही तिथे 2च नमूद करा, जेणेकरून तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्रास होणार नाही. आता तुम्ही मला विचारत असेल की सर 2च का लिहायचे, मला 3 आहेत, मला पहिला मुलगा झाला नंतर जुळी मुलं झाली, असे मला एकूण 3 झालेले आहेत. किंवा मला रेग्युलरली असं 1 बाय 1 असे 3 मुलं झालेले आहेत, आम्ही 3 का नाही. तर तुम्हाला सांगतो की कोणीही तुमच्या घरी मुलं बाळं चेक करायला येत नाही. त्याच्यामुळे 3 टाकून स्वतःच्या पायावर दगड मारू नका. फक्त तुम्ही 2 टाका आणि सबमिट करा.
जर तुम्ही तिथे 3 टाकले तर तुमचा फॉर्म सस्पेंडमध्ये जातो आणि मग नंतर तुम्हाला त्याच्यावर जस्टिफिकेशन द्यावं लागतं. आणि जर तुमच्याकडे प्रॉपर जस्टिफिकेशन जर नसेल तर तुमची या निवड प्रक्रियेतून तुम्ही बाद होणार. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलीच असेल की मी काय बोलतोय. छोट्या कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये चुपचाप डोळे बंद करून तुम्हाला 2च्या वर मुलं असेल तरी तिथे 2च नमूद करून यायचं. चला, पुढचं डॉक्युमेंट्स आहे TC. काही ठिकाणी ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतात, तर काही ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतात. तर त्याला आपण TC किंवा शाळा सोडल्याचा दाखला. ठीक आहे, हे डॉक्युमेंट्स लागेल. त्यानंतर लागेल तुमचं जन्म प्रमाणपत्र. ठीक आहे, त्यानंतर लागेल, ही जी भरती आहे महाराष्ट्रापुरतंच आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये राहत असलेला रहिवासी दाखला असेल, म्हणजे त्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणतो आपण, ते द्यावं लागेल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन अपंगाच्या डॉक्युमेंट्सवरती झालेलं असेल तर ते त्याला सोबत न्यावं लागेल ओरिजिनल. आणि ते करंट वर्षाचं, बरं, खूप फार जुन्या वर्षाचं चालणार नाही, करंट वर्षाचं. आणि त्याच्यामध्ये नमूद असायला पाहिजे की तुमच्या अपंगत्वाचा प्रकार हा 40% जास्त आहे. आणि नंबर 5, माजी सैनिक. माजी सैनिक म्हणजे माजी सैनिकाचा पाल्य नाही. मी एक सैनिक होतो, आता मी रिटायर झालेलो आहे आणि मी ही DEDची टेट एक्झाम दिलेली आहे आणि क्वालिफिकेशन देऊन मी प्रिफरन्सेस जनरेट केलेले आहे. तर त्याचा माझ्या स्वतःच्या नावाचा दाखला पाहिजे आहे. मला स्वतःच्या नावाचा दाखला पाहिजे आहे. ते माझ्या मुलाचा वगैरे, माझ्या वडिलांचा वगैरे चालणार नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे खेळाडू प्रमाणपत्र. हे बघा, आता काही लोकांची निवड ही खेळाडूच्या भरोश्यावर सुद्धा होत असते. पण ते खेळाडूचे कोणते प्रमाणपत्र पाहिजे माहिती आहे का? विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडून मिळालेलं ते प्रमाणपत्र असायला पाहिजे. आता त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट्स आहे प्रकल्पग्रस्त. प्रकल्पग्रस्तावरही तुमची निवड होते, पण ते प्रकल्पग्रस्ताचं डॉक्युमेंट ते स्वतःच्याच नावानं असायला पाहिजे. भावाच्या किंवा बाबाच्या किंवा आईच्या यांच्या नावाने चालणार नाही. त्यानंतर भूकंपग्रस्ताचा सुद्धा दाखला, तो सुद्धा स्वतःच्या नावानं असायला पाहिजे. त्यानंतर अनाथाचं प्रमाणपत्र, हे सुद्धा आपल्याला स्वतःच्या नावानं पाहिजे. आणि जर एखादी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जर कोणी पाल्य असेल तर ते सुद्धा प्रमाणपत्र त्या मुलाच्या नावानं असायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर EWS प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला. आणि नंतर राजपत्र. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजपत्र. राजपत्राचा की खूप लोकांचे मला प्रश्न येतात की सर माझ्या नावात बदल आहे, माझ्या नावाची स्पेलिंगमध्ये ही मिस्टेक आहे, माझ्या नावाचा उच्चार अशा पद्धतीने होतो परंतु आम्ही असं होतो. तर याला एक सोपा मार्ग आहे राजपत्र. आता तुम्ही म्हणाल की सर इतक्या इमिजिएटली राजपत्र कसं काढणार? ठीक आहे, हे तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर तुम्हाला इतक्या फास्ट राजपत्र काढायची गरज नाही. आपण 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आधीच आपल्या नावाचा प्रॉपर उल्लेख काय आहे आणि माझ्या डॉक्युमेंट्सवरती काय चुकीचं केलेलं आहे ज्याचं जस्टिफिकेशन 100 रुपयाच्या हमीपत्रावरती घेऊन जायचं. तिथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. त्यांना सांगायचं सर मला टाईम नसल्यामुळे मी राजपत्र काढलेलं नाही, परंतु या डॉक्युमेंट्स दिल्यानंतर हमीपत्र मी येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला माझं राजपत्र सादर करेल. ते तुम्हाला पुरेपूरपणे संधी देतील. ठीक आहे. आता पुढचं आहे महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तर खूप मोठा इश्यू येतो, कारण की खूप साऱ्या महिलांचं लग्न झालेलं असते आणि त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स हे त्यांच्या पतीच्या नावाने असतात, परंतु एज्युकेशन डॉक्युमेंट्स हे त्यांच्या आईवडिलांच्या नावाने असतात. तर त्याच्यामुळे हा गोंधळ होते. तर गोंधळ करायची काही गरज नाही. आपल्याकडे एक असं डॉक्युमेंट्स असते की ज्याच्यामध्ये आपल्या वडिलांचं नाव नमूद असते आणि आपल्या पतीचं नाव नमूद असते. तर तो डॉक्युमेंट्स आहे आपला एक पॅन कार्ड. ठीक आहे, पॅन कार्ड सोबत घेऊन जायचं. त्यानंतर लग्नाची पत्रिका, जर तुमच्याकडे राजपत्र नसेल तर लग्नपत्रिका. नंबर 3 तुमचं मॅरेज सर्टिफिकेट. आणि नंबर 4 तुमचं राजपत्र. तर बघा, असे टोटल हे एकूण 18 कागदपत्र आहे जे आपल्याला इतर लागेल. तर आपण सांगितल्याप्रमाणे 10, 10 आणि 18 असे 38 आणि एक आपली पवित्र पोल्ट्रीची लिस्ट, असे 39 कागदपत्र आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन कॅटेगरीमधून झालेलं आहे किंवा एखाद्या भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अपंगत्व, त्याच्यानंतर अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, अशा विद्यार्थ्याची जर झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना हे सर्व डॉक्युमेंट्स मूळ पत्र घेऊन जाणं गरजेचंच आहे.
जर तुम्ही हे सर्व कागदपत्र घेऊन गेले नाहीत आणि जर म्हटलं, की मी घरी ठेवून आलेलो आहे, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते तिथे थांबवतात. ते पूर्ण करणार, परंतु तुमचं जर 800 किलोमीटर लांबवरती जर नंबर लागला, समजा एखाद्यात तुम्ही नागपूरसारख्या शहरात राहता आणि तुमचं सिलेक्शन समजा रत्नागिरी जिल्ह्यात झालं, तर तुम्ही परत जाऊन येणार काय डॉक्युमेंट्स घेण्यासाठी? नाही. तर म्हणून आपल्याला घरूनच निघण्यापूर्वी या सर्व डॉक्युमेंट्सची एक यादी बनवून घ्यायची आणि ते टिक करायचं. हां, हा डॉक्युमेंट्स घेतलेला आहे, हे डॉक्युमेंट्स घेतलेलं आहे, हे डॉक्युमेंट्स घेतलेलं आहे. म्हणजे जेणेकरून तिथे गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने परत यायचा कामा नाही. जर तुमचे ओपनमधून सिलेक्शन झाले, जरी तुम्ही टाकलं की मी प्रकल्पग्रस्ताचा विद्यार्थी आहे, मी माजी सैनिकाचा विद्यार्थी आहे, परंतु तुमचे टेटचे मार्क मोठ्या प्रमाणात होते आणि तुमची जर तिथे सिलेक्शन झालं ओपनमधून, तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट दाखवायची काही गरज नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे? तुम्ही सोबत घेऊन जायचं, पण तुम्हाला हे दाखवण्याची काही गरज नाही. आणि त्यानंतर सर्वात लोकांचा प्रश्न येतो, की सर मी ना ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज चुकवलेले आहेत. मला CGPA काढता आलेला नाही. माझे मार्क्स वेगळे पडले. तर त्याचं काहीही टेन्शन घ्यायचं नाही. तिथे कोणीही तुमच्या पर्सेंटेजला विचारत नाही किंवा तुम्हाला कोणीही तुमच्या CGPA काढून मागत नाही. त्यांना फक्त ते डॉक्युमेंट देऊन द्यायचे, ते बघतात. आणि तुम्हाला एक सांगतो, ते जे डॉक्युमेंट सांगतात ते दाखवा. आपण पुढे-पुढे होऊन आपले डॉक्युमेंट दाखवायचे नाही. त्यांना जे मागायचं आहे तेच त्यांच्यासमोर सादर करायचं. फक्त आपल्याला एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे. ती म्हणजे काय? जर तुमचं शिक्षण मराठी मीडियम झाले असेल आणि तुम्ही इंग्लिश मीडियमचे प्रेफरन्सेस लॉक केलेले असेल आणि कदाचित जर तुमची इंग्लिश मीडियममध्ये जर सिलेक्शन झालं असेल, तर मित्रांनो याच्यावरती काहीही उपाय नाही. तुम्ही सरसकट त्या भरतीमधून बाद होता. म्हणून मी सांगतो आणि जर समजा तुमचं चुकीनं इंग्लिश मीडियम टाकण्यात आलं, की माझं अभ्यास इंग्लिश मीडियममधून झालेला आहे चुकीनं आणि तुम्हाला जर निवड यादीमध्ये मराठी शाळा भेटली, तर काही त्रास नाही. त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. पण ते विरुद्ध दिशेने व्हायला नको. तुमचं एज्युकेशन आहे मराठीत आणि तुमचं सिलेक्शन झालं इंग्लिश मीडियमवरती. ते दोन्ही क्रॉस होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही या भरतीमधून बाद होता. आता तुम्हाला मी सांगतो सर्वात महत्त्वाचं. जर समजा तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही सर्व तयारी केली आणि सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. परंतु जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी जर तुम्ही तिथे पोहोचूच शकला नाही, तर काय होणार? याच्यावर कधी विचार केला आहे का? तुम्ही पोहोचूच शकले नाही. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या डेटला तुम्ही पोहोचू शकले नाही. काही तांत्रिक अडचणी आल्या किंवा काही नैसर्गिक अडचणी आल्या किंवा कुठल्याही पद्धतीच्या. तर अशावर काय करणार? तर मी अशासाठी सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे बिनधास्त करा. तुम्हाला कोणीही रिजेक्ट करणार नाही. कुठलेही डॉक्युमेंट जर नसेल, तर समोरच्या अधिकाऱ्याला ठामपणे सांगा, "सर, मी येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये हे डॉक्युमेंट्स देणार किंवा ज्या डॉक्युमेंटची अवधी खूप लांब असेल तर त्यांना 2 ते 3 महिन्यामध्ये देणार असं स्पष्टपणे सांगा आणि ते जर ऐकायला तयार नसेल तर त्यांना स्पष्टपणे ₹100 मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो. जर मी असं केलं नाही तर तुम्ही माझी निवड रद्द करा. असं लिहून द्या. असं लिहून दिल्याने काही होत नाही. फक्त त्यांना एक हमी हवी असते, की हा व्यक्ती आपल्याला ही डॉक्युमेंट्स आणून देणार की नाही. तर मित्रांनो चला माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी तुम्ही जर त्या टायमावरती पोहोचले नाही, तर त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर त्याच्याबद्दलही निवांत राहा. जर तुमच्या जीवनात अशा काही टेक्निकल, तांत्रिक, नैसर्गिक बाबीमुळे तुम्ही वेळेवर पोहोचले नाही, तर काय करायचं? तर याच्याबद्दल मी तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन करणार आहे. तर नमस्कार.